जय महाराष्ट्र. वाढत्या महागाईमुळं शेतीसाठी जे निविष्ठा खर्च लागतो, जसं की बियाणं असतील, फवारणी असेल, खतपाणी असेल, याचा खर्चही आता वाढत चाललेला आहे. मग शेतकऱ्याला जर का एखाद्या हंगामामध्ये पीक घ्यायचं असेल, त्याच्याकडे पैसे कमी असतील, तर त्याला बँकेकडं एक आशेनं पाहिलं जातं. आता बँका जे काही कर्ज देत होत्या आतापर्यंत, ते पुरेसं नव्हतं. जी कर्जाची रक्कम मर्यादा ठरवून दिलेली आहे मागच्या 10 ते 15 वर्षापासून, तीच रक्कम आज पुरेशी राहत नाहीये. त्यामुळं त्यामुळं नाईलाजानं का होईना शेतकऱ्याला सावकाराकडनं किंवा खाजगी देणदाराकडनं कर्ज काढावं लागायचं. परंतु आता एक दिलासादायक निर्णय समोर आलेला दिसून येतोय, की पीक कर्जासाठी जी काही रक्कम होती, म्हणजे तुमचं कुठलंही पीक असेल, म्हणजे तुम्ही सोयाबीन घेताय, कापूस घेताय, ऊस घेताय, यासारख्या पिकासाठी हेक्टरी मर्यादा जी पूर्वीची होती, आता त्यामध्ये चांगलीच वाढ करण्यात आलेली आहे. मग नेमकं कोणत्या पिकासाठी किती हेक्टरी मर्यादा पूर्वी होती, आता किती वाढ झालेली आहे, याचा परिणाम किंवा फायदा सरळ शेतकऱ्याला होणार का, याची सविस्तर चर्चा या व्हिडिओमध्ये करणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. हा व्हिडिओ त्या शेतकरी मित्रांपर्यंत पोहोचवा, जो कोणी पीक कर्ज घेतोय आणि त्याला लक्षात येईल, की वाढीव पीक कर्ज हे इथपर्यंत, इतक्या रकमेपर्यंत त्याला त्याच्या पिकासाठी मिळू शकतं. चला तर मग माहितीला सुरुवात करूया. आता आपण पीकनिहाय नवीन पीक कर्ज मर्यादा पाहूया. कापसासाठी पहिलं 65,000 प्रति हेक्टर होतं, ते आता 85,000 प्रति हेक्टर करण्यात आलं आहे. सोयाबीन 58,000 वरनं 75,000 वरनं ते गेलेलं आहे. ऊसाचं जी जास्तीत जास्त शेतकरी घेतात ते 1,65,000 हेक्टरी होतं, ते आता 1,80,000 करण्यात आलं. तुरीला ₹52,000 हेक्टरी पीक कर्ज मिळायचं, ते आता 56,000 पर्यंत गेलंय. हरभऱ्याला 85 पंच हरभरा ₹45,000 होतं, ते आता 60,000 वरती गेलंय. रब्बी ज्वारी 36,000 वरनं 54,000 वरती. मूग 28,000 वरनं 32,000 वरती गेलेलं आहे. आता ही जी काही वाढीव आहे, ही केवळ कागदोपत्री नसून आता ही रब्बी 2025-26 पासूनच अंमलबजावणीत येणार आहे. म्हणजे यावर्षी जर का तुम्ही पीक कर्ज घेतलं असेल, तर तुम्हाला या वाढीव स्वरूपातच मिळालेलं असेल. किंवा जर का तुम्ही आता येणाऱ्या काळामध्ये म्हणजे खरीप 2026 साठी किंवा रब्बीसाठी पीक कर्ज घेऊ इच्छिता, तर तुम्हाला या रकमेच्या आसपास तुम्हाला तुमचं पीक कर्ज हेक्टरी मिळू शकतं, जे काही तुमचं पीक असेल त्याप्रमाणे. आशा करतो ही जी वाढीव रकमेचा जो निर्णय आहे, त्याचा थेट फायदा शेतकऱ्याला होईल आणि कुठेतरी त्याला सावकाराकडं जे काही कर्ज मागायला लागतं आणि त्या विळख्यात जर शेतकरी सापडतो, त्यापासून त्याला वाचवता येईल. अशाच नवनवीन अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.